मंडळींनो, ही घटना जी घडली आहे, ती संभाजीनगरमधील वेदांत नगर या परिसरात. आता या परिसरामध्ये एक 40 वर्षीय विवाहित डॉक्टर महिला राहत होती आणि या महिलेची ओळख Instagramवर 28 वर्षीय तरुणासोबत झाली. मग ही महिला त्या तरुणासोबत Instagramवर खूप चॅटिंग करायची. मग सुरुवातीला ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर घट्ट मैत्रीत झाले. मग त्या महिलेने आणि त्या पुरुषाने आपापले जे नंबर होते ते एकमेकांना दिले आणि फोनवर बोलायला सुरुवात केली. मग फोनवर चांगल्या प्रकारे चॅटिंग झाली, गप्पा-गोष्टी सुरू झाल्या. आता सुरुवातीला तो पुरुष त्या महिलेसोबत खूप गोड-गोड बोलायला लागला. तिची काळजी घ्यायला लागला. तिला त्याने आपलेसे बनवले. काही दिवस मंडळींनो, डॉक्टर महिलेमध्ये आणि त्या पुरुषामध्ये चांगले संभाषण चालू होते. मग त्या पुरुषाने ठरवले, की आपण या महिलेला भेटायचे. आता मंडळींनो, हा जो पुरुष होता, तो तेलंगणा राज्यात राहत होता. पण महिलेला भेटण्यासाठी तो महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रामधील संभाजीनगर येथे एका परिसरात त्याने एका हॉटेलमध्ये रूम बुक केला आणि त्या रूममध्ये तो थांबला. मग रूममध्ये थांबल्यानंतर त्या महिलेला त्याने फोन केला आणि तो तिला म्हणाला, "मी संभाजीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये थांबलो आहे. तुम्ही मला भेटायला या." मग ती महिला त्याला हॉटेलसमोर भेटायला गेली. ती महिला हॉटेलसमोर गेल्यानंतर तिने त्याला बघितलं आणि ते भेटणारच होते, तेव्हा ऐनवेळी पाऊस पडायला लागला आणि पाऊस पडायला लागल्यानंतर तो पुरुष त्या महिलेला म्हणाला, की "बाहेर खूप पाऊस पडत आहे. आपण रूमवर जाऊन गप्पा-गोष्टी करू." मग पाऊस पडत असल्यामुळे त्या महिलेने त्या पुरुषाचे ऐकले आणि त्याच्यासोबत ती रूमवर गेली. मग रूमवर गेल्यानंतर त्यांच्यामध्ये चांगल्या गप्पा-गोष्टी झाल्या आणि गप्पा-गोष्टी झाल्यानंतर तो पुरुष त्या महिलेसोबत अचानक तुटून पडला. त्या महिलेसोबत त्याने जबरदस्ती करायला सुरुवात केली. ती महिला त्याला म्हणाली, "तुम्ही हे काय करता?" पण त्या पुरुषाने त्या महिलेचे ऐकले नाही. त्या पुरुषाने तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली. आता त्या पुरुषाचे असे वागणे बघून ती महिला ओरडायला लागली. त्या पुरुषाने मग तिचे तोंड बंद केले आणि तिचे कपडे काढायला सुरुवात केली आणि तिच्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवले. संबंध ठेवून झाल्यानंतर त्या पुरुषाने त्या महिलेचे व्हिडिओ काढले आणि तो तिला म्हणाला, "तू जर माझ्याविषयी कोणाला सांगितलं, तर तुझा व्हिडिओ मी व्हायरल करेल." आता ती महिला खूप घाबरली होती, कारण त्या पुरुषाने तिच्यासोबत संबंध ठेवले होते आणि व्हिडिओ पण काढले होते. आता त्या पुरुषाला सर्व गोष्टी सोप्या झाल्या होत्या. तो कधी पण महाराष्ट्रामध्ये यायचा आणि त्या महिलेसोबत संबंध ठेवून जायचा. आता त्या पुरुषाचे धीर दिवसेंदिवस वाढत गेले होते. तो महिलेला फोन करायचा आणि तिच्याकडून पैसे मागायचा आणि पैशाला जर त्या महिलेने नकार दिला, तर तो तिला म्हणायचा, "तुझे व्हिडिओ व्हायरल करेल मी." मग ती महिला त्याला पैसे द्यायची. जवळ त्या महिलेकडून त्याने 4 लाख उकळले होते. त्या महिलेचे संपूर्ण दागिने तिने गहाण ठेवून त्याला ते पैसे दिले होते. आता ती महिला पूर्णपणे तुटून गेली होती. कर्जबाजारी झाली होती. तिला काहीच सुचत नव्हते. आता तो पुरुष त्या महिलेला दररोज कॉल करायचा आणि पैसे मागायचा. त्या पुरुषाला वैतागून ती महिला संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात गेली आणि पोलीस ठाण्यामध्ये त्या पुरुषाची तक्रार केली. त्या महिलेने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली, तिच्याबरोबर जे घडलं होतं. पोलिसांनी ह्या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं आणि त्या आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग पोलिसांनी त्या आरोपीचे कॉल रेकॉर्ड्स काढले, त्याचे लोकेशन ट्रॅक केले, तरी पण तो सापडला नाही. मग पोलिसांना अशीच खबर लागली, की तो आरोपी तेलंगणामध्ये एका परिसरात आहे. मग पोलीस तेलंगणा राज्यात गेले आणि त्यांनी त्या आरोपीला पकडले आणि त्याला अटक केली आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली. पण मात्र या घटनेने ती महिला पूर्णपणे तुटून गेली होती. कारण तिने एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला होता आणि त्याच व्यक्तीने तिचा घात केला. मंडळी, तुम्हीच बघा, समाजात असे प्रकार घडतात. कोणी विधवा महिलेला फसवतंय, कोणी महिलांना कामाचं आश्वासन देतंय, पैशाचं आश्वासन देतंय आणि त्यांचा फायदा घेतंय.
मंडळींनो, ही घटना आम्ही सांगत आहे फक्त समाजाच्या जनजागृतीसाठी. आम्ही कुणाच्याही भावना दुखवत नाही किंवा अश्लीलतेचा प्रसार करत नाही. जे समाजात घडते तेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे मंडळींनो, आम्हाला कमेंटद्वारे आत्ताच कळवा. आणि हो मंडळींनो, अशाच घटना बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला मंडळींनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.